हेलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मम्मीने आमच्या सगळ्यांसाठी हे कोकणी स्टाईलचं कोळंबीचं कालवण बनवलं होतं आणि हे तर्रीदार कोकणी स्टाईलचं कोळंबी कालवण खूप मस्त झालं होतं। आणि ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर एकदम घरच्या कमी साहित्यामध्ये कोळंबीचं कालवण कसं बनवायचं ते आज आपण बघूया। तर चला सुरुवात करू आज आपण कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी। कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी मी बाजारातून 600 ग्राम कोळंबी ही सालासहित घेतली होती आणि तिथे मी ती सोलून आणली। तर त्याचं वजन त्यानंतर हे 300 ग्राम एवढं झालं आणि घरी आणल्यानंतर ते काळा दोरा काढून त्याचं 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने कोळंबी धुवून घेतली। कोळंबी धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून ऑफ जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली आणि अर्धा लिंबू तो पूर्ण पिळून घेतला। लिंबू व्यवस्थित पिळून झाल्यानंतर 3 चमचे अंबारीची रेड चिली पावडर त्यामध्ये ॲड केली। 1 छोटा टीस्पून टर्मरिक पावडर ॲड केल्यानंतर आपण कोथिंबीर ॲड करून घ्यायची। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ तुम्ही आवडीनुसार टाकू शकता। मी इकडे 1.5 टीस्पून ऑफ मीठ ॲड केला आहे। हा मसाला व्यवस्थित कोळंबीला लावून झाल्यानंतर आपण हे कोळंबीचं मिश्रण हे 20 ते 25 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं। आणि कोळंबीच्या कालवणासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी मी इकडे 15 ते 20 हे ओलं खोबरं चिरून घेतलं आहे। 15 ते 20 पाकळ्या असतील या। आणि 1 टीस्पून ऑफ ब्लॅक पेपर घेतलं आहे। तर ह्याचं पूर्ण थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून ह्याचं व्यवस्थित खोबऱ्याचं छान वाटण करून घ्यायचं। आणि एकीकडे दुसऱ्या भांड्यामध्ये 5 टीस्पून ऑफ ऑइल टाकून ते गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चिरलेला कांदा ॲड करायचा। कांदा एकदम छान बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा थोडा परतून झाल्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेऊन त्यात थोड्याशा अशा उभ्या त्याला चीर देऊन हे कांद्यामध्ये ॲड करून घ्यायचं। ग्रीन चिली परतून झाल्यानंतर एकदम थोडंसं पाव चम्मच मी इथे लाल तिखट ॲड केलं आणि आपण जे 20 to 30 मिनिट आपण कोळंबी रेस्ट करायला ठेवली होती ती यामध्ये टाकून घ्यायची। ही कोळंबी एकदम व्यवस्थित छान परतून घ्यायची। ह्याला थोडंसं छान तेल सुटेपर्यंत त्याचा मसाला फ्लेवर पूर्ण त्या तेलामध्ये उतरेपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचं। हे बघा तुम्ही इकडे बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। तर आपण आता जे खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते यामध्ये ॲड करून घ्यायचं। खोबऱ्याचा मसाला छान तेल सुटेपर्यंत 5 ते 10 मिनिट थोडंसं पाणी घालून शिजू द्यायचं। इकडे 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। तर ह्याचा स्मेल खूप मस्त येत होता आणि तुम्ही ही रेसिपी खरोखर नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि उकळी आणून घेतल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून ते अर्धा तास पूर्ण कमी गॅसवर शिजायला ठेवलं। तर 30-35 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर ही भाजी सर्व केलेली आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही प्लीज ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला हे कोळंबीचं कोकणी स्टाईल कालवण आवडलं का। चलो बाय, थँक यू।